तर नमस्कार मंडळी, आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि गुढीपाडव्यालाच आपल्या मराठी नववर्ष सुद्धा सुरू होतं, तर मराठी नववर्षाच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर गुढीपाडव्यानिमित्त मी आज तिळाच्या पोळ्या बनवणार आहे, तेही गूळ घालून। तर तिळाच्या पोळ्या आणि गूळ घालून कशा बनवायच्या, म्हणजे तीळ गुळाच्या पोळ्या कशा बनवायच्या ते नक्की बघा। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी हे एक वाटीभर तीळ घेतलेले आहेत। तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कपामध्ये किंवा एखाद्या मोठ्या चमच्याने सुद्धा मोजू शकता, त्याच वाटीने आपल्याला मोजून गूळ सुद्धा घ्यायचा आहे। तर हे तीळ अगोदर भाजून घ्यायचे छान। तीळ छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त पण नको आणि एकदम कच्चे पण नको, थोडेसे तडतडायला लागले की बंद करून टाकायचा गॅस। जास्त मोठ्या आचेवर पण नाही भाजायचे तीळ आणि जास्त कमी आचेवर पण नाही, मध्यम आचेवर छान 1-2 ते 3 मिनिटं लागतात भाजायला, जास्त वेळ लागत नाही। बघा थोडा थोडा तडतडण्याचा आवाज येतोय। तर आपले तीळ छान भाजलेले आहेत, थोडे थोडेसे फुगले आणि तडतडायला लागले की भाजून गेलेत आपले तीळ। तर हे काप अशा मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे लवकर थंड होतात। आणि थंड झाल्याशिवाय मिक्सरला वाटून घ्यायचे नाही, नाहीतर थोडंसं चिकट होतं ते, त्यामुळे गार झाल्यावर नंतर तीळ काढून घ्यायचे। तर हे तीळ मी इथे गार व्हायला ठेवते। तर तीळ थंड होईपर्यंत आपण तिळाच्या पोळ्यासाठी उंडा भिजवून घेऊयात। तर यामध्ये एक खास ट्रिक आहे जी तुम्हाला वापरायची, त्याशिवाय तिळाच्या पोळ्या चांगल्या होत नाहीत आणि त्या पातळ होतात। तर या पिठामध्येच तुम्हाला जवळपास 2 चमचे बेसन पीठ टाकायचे। पिठाच्या अंदाजानुसार, तुमचं जर गव्हाचं पीठ जास्त असेल तर तुम्ही जास्तही बेसन पीठ घालू शकता। बेसन पिठाने काय होतं की थंड झाल्यावर ह्या पोळ्या पातळ होत नाहीत आणि त्या अशा दाताने चावून खायला लागत नाहीत, छान त्या अशा कुरकुरीत होतात। त्यामुळे तिळाच्या पोळ्या थंड आणि शिळ्यात जास्त छान लागतात। आणि आता बेसन पीठ टाकल्यानंतर थोडंसं मीठही थोडंसं जास्तच घेते मी, थोडंसं जास्त मीठ टाकल्याने पोळी फुटत नाही। पुरणाची पोळी टाकताना सुद्धा तुम्ही थोडंसं जास्त मीठ टाकलं तर ती पोळीसुद्धा फुटत नाही। आता हे बेसन पीठ, मीठ आणि गव्हाचं पीठ थोडंसं छान मिसळून घेऊ आणि ह्याला छान मळून घेऊ। जास्त घट्टसर नाही मळायचं, थोडंसं नरमच पाहिजे, म्हणजे सुरुवातीलाच एकदम पातळ पण नाही करायचं। जास्त पाणी टाकलं तर लगेच पातळ होतं ते आणि चुरता येत नाही, चुरायला थोडंसं अवघड जातं। तर थोडंसं चांगलं चुरलं तरच पोळी छान येते। साध्या पोळ्या करताना सुद्धा थोडासा उंडा चांगला चुरला, जेवढा उंडा तुम्ही चांगला चुरला तेवढी पोळी छान येते। तर मंडळी आपला उंडा चुरून झालेला आहे, छान नरम पण झालेला आहे। ह्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं। आता हा उंडा आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान मुरू द्यायचा आहे, म्हणजे 15 ते 20 मिनिटं मुरल्यानंतर काय होतं की तो उंडा छान बसतो आणि नरम होतो। तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊयात। गूळ इथे थोडासा बारीक चिरून घेते, कारण असा मोठा खडा जर टाकला तर ते मिक्सरच्या भांड्याला पूर्ण वाजून निघेल। थोडासा बारीक चिरून घेते, तुम्ही हवं तर किसून पण घेऊ शकता। तर आता आपण ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीमध्ये गूळ पण मोजून घेऊया। जेवढे तीळ तेवढाच गूळ, तुम्ही हवं तर थोडंसं जास्त पण घेऊ शकता, जास्त गोड आवडत असेल तर, किंवा थोडंसं कमी पण करू शकता। थोडंसं अजून लागतो मला, अजून 1-2 ढोकी कापते मी। ह्या अशा छोट्या छोट्या गोळ्या आहेत गुळाच्या, ह्यांच्या मित्रांनी आणलेल्या होत्या। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बारीक केलेला तर गूळ टाकण्यासाठी नेहमी भांडं हे कोरडंच वापरलं पाहिजे, किंवा नाहीतर मग भांडं जर ओलं असेल तर त्याला पाणी सुटतं, आणि जास्त जर पाणी सुटलं तर मग ते पातळ होऊन जातं। पाणी जर लागलं तर आपण नंतर घेऊया। पूर्ण तीळ आणि गूळ हा एकजीव करून घ्यायचा।
तर तिळाच्या पोळीचं, साखरेचं असो किंवा गुळाचं असो, कुठलंही सारण बनवताना थोडंसं भगर थोडंसं मोकळंच राहू द्यायचं. खूप जास्त पातळ किंवा पाणी लावायचं नाही त्याला, पाणी अजिबात लावायचं नाही अगोदर. आता हे गुळाचं आहे त्यामुळे हे बघा असं सहजच याचा लाडू बनतोय, तर हे असंच राहू द्यायचं. याला पाणी लावायची काहीही गरज नाही आहे. पोळी तव्यावर टाकली की त्याला पाणी सुटतं. आणि साखरेचं जरी असेल तरी त्याला एवढ्या सारणासाठी म्हणजे जवळपास एका वाटी सारणासाठी तुम्हाला मिनिमम अर्धा ते 1 चमचाच पाणी लागेल. आणि तेही तुम्ही हाताने पूर्ण मिसळायचं आहे. चमचाने जर मिसळसाल तर ते पूर्ण त्या चमच्यालाच लागते. आणि त्याच्यामुळे हाताने मिसळायचं आणि थोडंसं मोकळंच राहू द्यायचं. मोकळंच छान पोळीमध्ये भरून घ्यायचं आणि तेच पोळी छान होते. आता हा जेवढा तुम्ही उंडा घेतलाय तेवढंच हे सारणाचा गोळासुद्धा घ्यायचा. थोडंसं असं मोकळं असलं तरी चालेल. ह्या लाटीमध्ये टाकल्यानंतर छान असं दाबून भरायचं. बरं, अजिबात पोळी फुटत नाही, काहीही होत नाही. फक्त एवढीच दक्षता घ्यावी लागते की हे सारण पातळ होता कामा नये. पातळ झालं की पोळी बिघडली. थोडीशी अशी हातावर थापून घ्यायची म्हणजे पोळीमध्ये पूर्ण हे सारण पसरते छान. आता पीठ लावून छान लाटून घ्यायची. तर बघू शकता मंडळी, पोळी आपली छान फुगलेली आहे. काय मग मंडळी, येताय ना जेवायला? मस्त नक्की या खायला.